गुरु गुरुचरणी ठेवा भाव देव पावे आपाप म्हणून गुरुसी भजावे रूप ध्यानासी आणावे तुका म्हणे ऐसे गुरु त्यांची चरणी हृदय गुरु गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते वसुदेवसुतं देवं कंसचारूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी गुरुचरणी ठेवा भाव देव पावे आपाप म्हणून गुरुसी भजावे रूप ध्यानासी आणावे तुका म्हणे से गुरु त्यांचे चरण हृदये धुरू वास्तू सेवेसाठी जो अभंग निवडलेला आहे तो फक्त 3 चरणाचा आहे महाराज आपल्याला सद्गुरूंनी तोच ब्रह्मरसाचा कडा याच शब्दात दिलेला आहे महाराज तू कसा दिलेला सगळ्यांनी आज इथं सगळ्यांनी गुरुंवर भावच ठेवून इथं चाललेले महाराज दादांनी काय केले महाराज तेच इवलेसे रूप लाविले दारी त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलाला फुलेरे चितासी बारू कळी असे आला महाराज दादांनी जसं ते कार्य सुरू केलं महाराज तसंच ते कार्य चालू महाराज काहीच नाही महाराज आज बघा ना एक तर 12 वर्ष पूर्ण झाले महाराज रात्री सुनील भाऊनी सांगितलं संतांच्या पायी हा माझा विश्वास काय महाराज शब्दच नाही याच्या पुढे महाराज असं वाटत होतं की तृप्त झालं म्हणून बाकी काही नाही महाराज इतकं काही ना एका शब्दात महाराज इतका असा आनंदात मन होऊन जातं का मग आनंद कुठून भेटतो महाराजा कधी त्या आनंदाचा विचार केला का महाराज आनंद आतून येतो महाराज तेच भगवंताचं दर्शन आहे तेच समाधान आहे महाराज जेव्हा भाऊ म्हणायचे भाऊला म्हटलं भाऊ मला पंढरपूरला जायचंय म्हटलं जेव्हा भाऊला म्हटले भाऊ म्हटले तू कुठं बसलेली म्हणे काहीच नाही म्हटले भाऊ तुम्ही गप्प बसले लगेच भाऊ म्हणले श्री गुरु सारिका अस्तपाटी राखा इतरांचा लेखा कोण करी रागयाची कांता काय भीक मागे मनाची अजोगे सिद्धी पावे कल्पतरू तळवटे जो कोणी या बैसला काय वानू त्याला सांगा जोगे ज्ञानदेव म्हणे तरलो आता उधळलो गुरु कृपे महाराज मागच्या वेळेस तिथं गेले महाराज पंढरपूरला गेले जेव्हा जात असताना महाराज तिथं साक्षीला सुद्धा आहे महाराज ज्या अक्का आहे ना त्यांचा काकडा पाठ होता माझा काकडा पाठच नव्हता बसलेली होती फक्त त्यांच्या माग घेऊन यायची मला काही येत नाही महाराज तिथं प्रवचन नाही करते कीर्तन नाही करते फक्त बसवलं आज भाऊनी सांगितलं म्हणून इथं सहज बोलणे हाची उपदेश महाराज इथं फक्त बसवलं म्हणून बसलेले बाकी काही नाही बोलून घेतात ते महाराज बाकी काही नाही जेव्हा गेले महाराज पंढरपूरला फक्त त्या अक्का म्हणायच्या काकडा त्यांच्या माग म्हणत चालायचे महाराज जेव्हा तिथं गेलो महाराज जेव्हा गेल्यानंतर आग्रा धर्मशाळेत जेव्हा बॅग टेकवली महाराज तिथं मला भाऊंचं दर्शन झालं जिकडे पाहा महाराज तिकडे भाऊ दिसायचे 4000 पब्लिक होती महाराज 4000 पब्लिक मध्ये सगळीकडे भाऊ दिसायचे आणि जेव्हा पारायण वाचायचे ना तेव्हा असं इतकं ध्यान लागून जायचं का काहीच कळत नव्हतं फक्त 2च ओव्या आठवल्या असतील मला फक्त
तू म्हण माझे मीच काय करी माझी या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारुनी मज एकांते महाराज. या मनाला उपदेश आता ताईने सांगितलं ना का आपला तर देव एक करूनही घ्यावा ते नेवी ना जीवा सुख नव्हे. कधी विचार केला आपलं करा महाराज तेव्हा आपला तर देव जोपर्यंत आपल्या ते प्रत्येकाला एक देव कळत नाही महाराज तोपर्यंत परमार्थाचं चीज कळत नाही. मला आपलं करा ना त्याला. आज मला इथं आणलं असेल ना तर सुनील भाऊनी आणलेले महाराज कारण की मागच्याच वर्षी मी पंढरपूरला गेले होते ना. आता पण आणाल काय असतं महाराज काय त्याच सांगता येत नाही महाराज. कळूया त्या अंतरीच्या खुणा त्यांना कळायला असेल. मी घरात काहीच म्हणले नाही मला जायचं का नाही जायचं काय एक सुद्धा मुखातून घेतलं नाही का महाराज मला जायचंय पंढरपूरला. कारण की आता मागच्या वर्षी जाऊन आले म्हटलं नंतर प्रत्येकाला संधी पाहिजेत ना. त्यावेळेस मी काहीच म्हणले नाही. काय त्यांनी फोन केला असेल महाराज आणि काय कशी मी आले असेल ना त्यांच्या ते सगळं बघूनच माहिती महाराज. तिथे गेल्यानंतर महाराज इतकं पंढरपूरला काय ते चंद्रभागेच स्नान महाराज तेच ओळखून वाळवंट महाराज आपलं मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत. कसं जायचंय महाराज नाचत जायचंय एकदम आनंदात जायचं महाराज. काय महाराज तिथं काय गोपालपूर आहे महाराज काय जिकडं बहुदरच सांगतात महाराज. प्रत्येकाच्या घराघरून प्रत्येकाच्या आपल्याला सगळ्यांना महाराज प्रत्येकाला तुकाराम गाथा चालू महाराज. प्रत्येक तुकाराम गाथा मधून भाऊ बोलतात महाराज. प्रत्येकाच्या घरी अमृतवाणी चालू आहे महाराज. ते नवे महाराज तुकाराम महाराजच बोलतात आणि जेव्हा बोलत असताना महाराज तेव्हा तुकाराम महाराजच भासतात महाराज. कारण की नाही ना ते जेव्हा भाऊ सांगतात महाराज ते सगळं काही असं ना असं अंतकरणाला ते शहारे येतात महाराज बोलताना. कारण की त्यांच्या मुखामध्ये ज्ञानोबा भरलेला आहे आणि डोळ्यात तुकोबा भरलेला आहे आणि मुखामध्ये विठोबा भरलेला आहे महाराज. कारण त्यांचा एकच शब्द आहे का सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. कारण की जोपर्यंत आपण आता ताईने सांगितलं ना त्याला देवाला आपलं करा ना नाथ जोडा भगवंता संघ इतकं सोपं आहे महाराज. जोपर्यंत नाता जोडल्या जात नाही ना महाराज तोपर्यंत परमार्थ सुद्धा कळत नाही. कारण की इतका भगवंतानी ना परमार्थ सोपं करून सांगितलेलं आहे का आपल्याला घरात कसं आपण आईलाच आई आई जेव्हा घरात आपलं कर्तव्य असतं आईला आईच म्हणतो महाराज. तसे सद्गुरू आपली आई आहे. आपण आईला जेव्हा आपण हात मारल्यानंतर कसं तिला राह होतं का तसं झालं होतं. भाऊला म्हणलं भाऊला बघितल्यानंतर भाऊ म्हणे का ग करू तर तू कुठे आहे म्हणे घरी आहे का काय म्हणणारे भाऊला. मला विश्वासच पटत नव्हतं महाराज मी इथं आलेले म्हणून कसे आले कसे नाही. अनंत जन्मीचे खरंच उपकार भाऊंचे काय कसे शब्दात सुद्धा होत नाही महाराज की काय सांगणार आहे. जेव्हा भाऊने अनुग्रह घेतला तेव्हा महत्व करायला लागलं. भाऊ संघ नाता जोडायचं जर ठरलं ना पहिला अनुग्रह घ्यावा लागतो. तेव्हा अनुग्रह म्हणजे काय भगवंताच्या नावाने माळ घातली म्हणजे अनुग्रह होतो महाराज. आणि त्यावेळेस जेव्हा आपण चिंतन करतो ना ते सगळं तेव्हा महत्व कळतं. जोपर्यंत आपण चिंतन करत नाही महाराज तोपर्यंत कोणत्याही गोष्टीचं महत्व कळत नाही महाराज. माझ्याकडनं दुसरं काही होत नाही महाराज. काही नाही शास्त्रांचा एवढा अभ्यास होत नाही महाराज काहीच होत नाही. कारण की प्रत्येकामाग हा संसार आहे महाराज. कारण की प्रत्येकामाग रात्र गेली दिवस गेला आयुष्यही सुद्धा गेलं. जन्म येऊन तू काय केलं संसार करता गोडच वाटे गोड वाटतो मला संसार करताना. तो संसार नाम जर नसला महाराज तो संसार व्यर्थ आहे महाराज. इथं तुकाराम महाराज म्हणतात बर का. कारण की आज आपण बघा ना आपण विचार करायला पाहिजे क्षणाला विचार करायला पाहिजे. कधी विचार केला का आपण नाही करत महाराज. कारण की वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ हे तिन्ही काळात गेलेले महाराज. त्यावेळेस होतो का आपण भूतकाळात कोणी छातीला हात लावून सांगू शकतात महाराज नाही सांगू शकत. फक्त एकच मेव सत्य होता तो फक्त ईश्वर महाराज. हेच ईश्वरी बनते नव्हतं मला जेव्हा म्हणायचे ईश्वरी निवेदनच माहित नव्हतं. जेव्हा ज्या अनुग्रह घेतला तेव्हा ईश्वरीचं निवेदन. आता पण बघा ईश्वरीचं निवेदन मी सहज बोलवलं आता काय बोलता येणार तेच बोलून घेऊ राहिले. कसे बोलून घेतात काय बोलून घेतात ते काही सांगता येत नाही महाराज. महाराज इतकं जीवायचं प्रेम आहे इथं तिथं गेल्यावरच कळतं महाराज. काय कमी पडतं महाराज फक्त संसारामध्ये फक्त प्रेम कमी पडतं महाराज. आणि जेव्हा अनुग्रह घेतला आणि महाराज जेव्हा
सगळ्यांनी अनुग्रह घेतला आणि महाराज तेव्हा जीवाच प्रेम कळतं महाराज. जिथं गेलं ना असं चिसपूरला असं वाटत नाही महाराज इतकं असं आपुलकीचं काहीच नाही, सगळं जीव हेच आहे महाराज तिथं. कारण की संजू भाऊनी सांगितलेलं एक छोटंसं उदाहरण सांगते. अनुग्रह घेणं महाराज सोपं आहे. दादांनी जेव्हा अनुग्रह घेतला महाराज, अनुग्रह देतात जेव्हा दादांनी दुसऱ्यांना अनुग्रह दिला महाराज, त्यावेळेस विचार केला का यांना साडेसाती आहे का म्हणून? त्यावेळेस सहज दिलं महाराज. त्यांनी ज्यांनी चिंतन नाही केलं महाराज, तेवढा त्रास स्वतःला सहन करावा लागला महाराज. इतका दादांनी स्वतः इतका त्रास सहन करून 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 आपली पंचमहाभूताची बॉडी सुद्धा आपल्यासाठी काळी लावली महाराज. जगाच्या कल्याणासाठी संतांची विभूती झाली महाराज. पण त्यांनी खूप त्रास घेतलेला आहे महाराज. असं भाऊ जेव्हा घेऊन भाऊंच्या मुखामध्ये कोणताच वेळ, किती वेळ भाऊ सगळ्या नामाच्या पलीकडे भाऊ दुसरं काही सांगणार नाही महाराज. इतकं असं थोडं जर वेळ गेलं ना महाराज, भाऊ डायरेक्ट म्हणता असं नाही थकलेलं यांना किती असं वाटतं, त्यांना किती सांगावं किती नाही, किती आज किती सांगू मी सांगू कोणाला, आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला. महाराज इतकं बोललं जाईल ना, कितीतरी बोलून घेतात महाराज. महाराज एक आता मागच्या वेळेस मेळाव्याला गेले महाराज, पंढरपूर आले 7 दिवस, तिकडे गेले महाराज, इकडे 7 दिवस. काही इतकी लाडकी होऊन गेले ना, इकडून निघाली तिकडे निघाली, इकडे निघाली तिकडे जाते. इतकी लाडकी झाली. तेव्हा महाराज भाऊ लग्नाला गेले होते, छोटीशी मांजर होती तिथं, मांजर होती महाराज. ती मांजर मनीषाताई आणि सुनील भाऊ सगळे लग्नाला गेले. जेव्हा मी गेले महाराज, असं वाटायला लागलं आता इथं भाऊ नाही, असं वाटायला लागलं. आणि काहीच नाही महाराज, ती मांजर आली महाराज, इतकं प्रेम दिलं महाराज. ती सारखी मागे जाय पुढे जाय, मागे जाय पुढे जाय महाराज. आजही तीच राक्षाला आहे महाराज. ती खरंच वाघाची भाऊ, काल ते सुनील भाऊ म्हटले ना आपण वाघाचीच पिल्ल आहे, कसं खेळायला ती वाघाचीच होती महाराज. आज ती वाघाची शिकार झाली महाराज. एवढा त्यांचे सत्य आहे महाराज. आज ती तिथं जे आहे ना महाराज, त्याच्या सगळ्यात कृष्ण 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 कृष्णच घडलेला आहे महाराज. आपल्याला फक्त काय करायचंय महाराज, फक्त गुरुचरणी ठेवा भाव, देव पावे आपाप. म्हणून महाराज फक्त गुरुचरणावर भाव ठेवायचा. महाराज माऊलींनी पण काय केलेलं आहे का तेच सांगितलेलं आपल्याला. आता विश्वास मके देवे येणे माग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दाने. कोणतं दान माऊलींनी सांगितलं महाराज. आपल्याला कोणतं दान द्यायचंय महाराज? माझा श्वास आहे ना महाराज, आपल्याला किती महत्वाचा आहे तो श्वास. कधी विचार केला का श्वासाला? पण त्या श्वासाला कशाची गरज याचा विचार केला का कधी? बारकाईने टोकाने परमार्थ इतका बारीक आहे महाराज. पण आपण फक्त एकच गोष्ट भगवंताने आपल्याकडनं मागितलेली, फक्त नामस्मरण. बाकी इतर काहीच मागितलेले नाही. मग तेच कमी पडतं महाराज. पण भाग्यवान मंडळी महाराज, इथे मोठी मंडळी देखत असं बोलायला हे नाही महाराज. ते मी काहीच करत नाही महाराज, काही नाही करत. तरी मला कशी भाऊ बसवत मलाच करत. भाऊ त्या दिवशी म्हणे 2 दिवस भाऊ तिकडे आले आणि माझ्या संग बोललीच नाही. भाऊ म्हणे गुरुपौर्णिमेला बोल म्हणे. मला असा प्रश्न पडला तर काय बोलू बरं मी आता तिथं. भाऊ 2 दिवस येऊन माझ्या संग काही बोलले नाही महाराज. असं मी म्हणायचे भाऊ मला प्रत्येक वेळेस विचारते कसं चालू आहे, बरं चालू आहे, कसं चालू आहे, बरं चालू आहे असं विचारायचे नाही. भाऊनी काहीच विचारलं नाही महाराज. बरं चालू आहे कळायला असं म्हणला महाराज. आपल्याला फक्त श्वासाला गरज कशाची महाराज? फक्त नामाची गरज आहे महाराज. नाम जितकं आपण जितकं घासा महाराज. चहा प्रत्येकाचा नित्य नियमाने प्रत्येकाच्या घरोघरी चहा होतो महाराज. मग पातीला कसं घासलं जातं महाराज? आतून घासलं जातं का बाहेरून घासलं जातं महाराज? आतून घासलं जातं. मग हीच परमार्थाची पायरी महाराज. कारण की छोटा जरी विचार असला ना, ठणका मात्र एकच महाराज या परमार्थाचा, बाकी काय वेगळं नाहीये. आज इथं कोणला बसवला महाराज? तोच ठणका राहणार. कारण की ही सद्गुरूंची कृपा आहे बरं का महाराज, खरी कृपा म्हटल्यानंतर. कारण की आमच्या जीवनामध्ये आम्ही इथं आमच्या गावातून बरीचशी मंडळी आलेले, त्यांनी सगळ्यांनी अनुभवलेले. आमची वस्ती सोडून कुठं गावात सुद्धा गेलेलो नाही महाराज आम्ही. आणि आम्ही आता इकडे किती येत असेल ना आम्हाला काही सांगता येत नाही. मला ते सद्गुरू करून घेतात महाराज. तिथे सगळी मंडळी इथे साक्षाला आहेत. कारण की आम्ही गावात सुद्धा कधी सप्त्याला गेलो नाही, का कीर्तनाला गेलो नाही, कशाची आम्हाला ओळख सुद्धा नव्हती महाराज.
जेव्हा सद्गुरू जीवनात आल्यानंतर महत्व कळायला लागलं महाराज. काय महत्व कळतं? जस भाऊनी सांगितलं ना रात्री, पाण्या विंदवून मासुळी तसा तुका तळमळी महाराज, तशी तळमळ लागती बरं महाराज जीवनाला. कारण की जेव्हा असं जरी आता जरी काकडा जर चालून महाराज एक एक शब्द असा ठसतो महाराज. कारण की का ठसतो? कारण की अनुग्रह घेतल्यानंतर, प्रबोध घेतल्यानंतर एक एक शब्द ठसतो महाराज. नका बोलता येऊ, नका अभंग म्हणता येऊ नये, काहीच गरज नाही महाराज. आता नवनाथ भाऊला म्हटलं की महाराज आता ही तर बसवलं सुद्धा, हे सुद्धा नकोय बघ महाराज. कशासाठी करायचं महाराज? नाही महाराज, फक्त तोच भाव, फक्त बाकी काही नको महाराज. ते प्रेम भेटतं महाराज. त्या दिवशी ना याच्या नवनाथ ग्रंथ वाचलात महाराज मी, मला वेळ भेटला आणि त्या नवनाथ ग्रंथामध्ये ना आदल्या दिवशी वाचायचं, त्या रात्री मला स्वप्न पडलं का नवनाथ ग्रंथ वाचले महाराज आणि तिची सांगता करायची ना तिथं रेंडाळ्यावर ना, तिथं लोक जेवायला आले, आमच्या वस्तीवर जेवायला आले, तिथं प्रसाद ठेवून गेले महाराज. त्याच्यामध्ये होते महाराज आंबे, सगळ्यांनी सेवन केले महाराज ते आंबे बरं का. ते आंबे सेवन केल्यानंतर 4-5 आंबे उरले महाराज, तिथं ठेवून गेले ते महाराज. आणि दुसऱ्या दिवशी ग्रंथामध्ये वाचलं महाराज, त्या दिवशी ग्रंथामध्ये कळलं का कालिपनाथ आणि गोरक्षनाथ महाराज या दोघांची भेट होती महाराज. जेव्हा भेट होती ना महाराज, तेव्हा गोरक्षनाथ कालिपनाथाला विचारू लागलं महाराज. अशी त्यांनी एक दिव्य भेट घेतली महाराज. त्यांना विचारलं तुम्ही कोण आहे म्हणून महाराज. तेव्हा त्यांनी सांगितलं का आम्ही गुरुबंधू म्हणे. गुरुबंधू म्हटल्यानंतर महाराज त्यांनी ना गुरुबंधू म्हटल्यानंतर त्यांना इतका आनंद झाला महाराज, खूप आनंद झाला. आणि मग कालिपनाथ महाराजांना म्हणू लागले का महाराज आपण इथं म्हणे आंबराई म्हणे महाराज, आपण आंबराई आहे तिथं आंबराईत जाऊ म्हणे. मग का गोरक्षनाथ महाराज पण म्हणू लागले का हा म्हणे ठीक आहे म्हणे आपण तिथं जाऊ म्हणे. मग जेव्हा गोरक्षनाथ आणि कालिपनाथ महाराज तिथं गेले आणि गेल्यानंतर महाराज कालिपनाथ महाराजांनी काय केलं बघा बरं का. कालिपनाथ महाराजांनी गोरक्षनाथ महाराजांना समोर बसवलं आणि स्वतः आपण उंच गादीवर बसले महाराज. उंच गादीवर बसल्यानंतर गोरक्षनाथ मस्त बसून राहिले महाराज. आणि त्यानंतर गोरक्षनाथ महाराजांना आंबे आणले महाराज. कालिपनाथांना सिद्ध्या प्राप्त झालेल्या होत्या महाराज बघा बरं का. सगळ्या सिद्ध्या प्राप्त झाल्या होत्या. कालिपनाथ महाराजांनी भगवंताचं फक्त नामस्मरण केलं आणि फळाची झाडे आंबे सगळे खाली घेतले महाराज. ताटामध्ये फुल ताट भरलेलं महाराज. आणि गोरक्षनाथांना सांगू लागले महाराज का आता म्हणे हे आंबे तुम्ही खा म्हणे. आणि गोरक्षनाथ महाराज कालिपनाथांना म्हणले एवढे आपल्याला लागणार नाही म्हणे बघा बरं का. एकदम बारीक हा विचार आहे महाराज. तर जेव्हा गोरक्षनाथांनी सांगितलं की एवढे आंबे आपल्याला लागणार नाही, थोडे आंबे आपल्याला लागतील, बाकीचे आंबे झाडाला परत द्या. बघा आता हे सांगितलं का बाकीचे आंबे जे उरलेले आहेत ते परत झाडाला द्यायचे आपल्याला. मग ते कसे देणार आपण? मग गोरक्षनाथांनी हा प्रश्न कालिपनाथांना विचारला. जेव्हा कालिपनाथ सांगू लागले का महाराज मला इथपर्यंतच माहित आहे की मला सिद्धी रिद्धी प्राप्त आहे, तोपर्यंत मला ही आंबे झाडाची तोडता आले, पण मला ही बाकीचे आंबे झाडाला परत लावता येणार नाही. मग गोरक्षनाथांनी सांगितलं का म्हणे आता बघ म्हणे तू, कारण की 12 वर्ष तप झाल्यानंतर त्याचं महत्व कळतं महाराज. आपलं पण काय झालेलं आहे, एक तप झालेलं आहे महाराज, एक पूर्ण तप झालेलं आहे. आणि जेव्हा आपण गोरक्षनाथांनी जेव्हा प्रबोधाचा मंत्र ठामपणे म्हटला महाराज बघा बर का विचार, ठामपणे म्हटला आणि त्याच वेळेस ते आंबे बाकीचे सगळे झाडांवरती गेले आणि त्यातले फक्त 7च आंबे खाली त्यांना सेवन करायला राहिले. मग बघा बरं प्रबोधाचा आणि सद्गुरूचा. मग त्यांचे पण गुरु आणि हे कोण होते? गुरुबंधू होते महाराज. कारण की अनुग्रह झाल्यानंतर काही दिवसांनी प्रबोध होतो महाराज. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? चिंतन करावं लागतं महाराज. ते कसे होते? नवनाथ महाराज पण सारखे होते सगळे. ते आपल्याला फक्त आपल्यातलं करायचं काय महाराज ते आपल्याला सांगत असतात. फक्त आपण किती ठाम राहिलं पाहिजे ते ह्या नामावर. फक्त याच्यातून काय घ्यायचंय आपल्याला, फक्त नाथांनी काय सांगितलं ते स्वतः काय होते महाराज, ते देव अवतारीच होते महाराज. फक्त आपल्यातला भेद बघा बरं का, आपल्या मधला भेद जाण्यासाठी फक्त आपल्याला महाराजांनी सांगितलेलं होतं. का आपल्यामध्ये का भेद देतो महाराज? कधी आपण विचार केला का? सहज भेद येऊन जातो महाराज, काहीच नसतं. कारण की नवनाथ महाराजांना सगळं अख्खं म्हणजे त्यांना
इतका असा आनंद झाला महाराज जेव्हा जे झाडाला आंबे जेव्हा वरती गेले महाराज तेव्हा त्यांनी साष्टांग दंडवट घेतला महाराज. का बर घेतला असं पुन्हा परत तो प्रवास गाणगापूरला परत तो प्रवास सुरू केला महाराज. कारण की आपल्याला पण कोणता प्रवास चालू आहे महाराज. आपल्याला पुन्हा जन्म मिळणार नाही महाराज. पुन्हा जन्म नाही, मनुष्य जन्म नाही. म्हणूनच म्हणले राम म्हणा तुम्ही राम म्हणा, राम म्हणा तुम्ही राम म्हणा, मनुष्य जन्म नाही रे पुन्हा, मनुष्य जन्म नाही रे पुन्हा. हाताने टाळी मुखाने नाम, हाताने टाळी मुखाने नाम. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम. आपण काय महाराज, आपण पण काय, आपल्याला तेच करायचं महाराज. वाटे हो चला मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला, वाटे हो चला मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला, वाटे हो चला मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला. महाराज आज वेळेचं सगळ्यांना प्रवचन करायचं. बस झालेली सेवा सद्गुरूंचरणी अर्पण महाराज. श्री गुरुदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. धन्यवाद ताई. यानंतर हरिभक्त परायण माईताई खराडे. चला माई, चला दादांचा सहवास त्यांना लाभलाय. माईला विनंती आपले अनुभव सांगायचे.